तुम्ही बघू शकता कारल्याला आपला पूर्णपणे मसाला लागलेला आहे. कोणत्याच कारल्यातला मसाला बाहेर नाही आलेला. याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या प्रकारे नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेलच. पूर्णपणे मसाला आपला कारल्यामध्ये तसाच आहे. याच्याबरोबर भाकरीसोबत खायला खूप छान लागतो. नमस्कार, गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी पुष्पा. आज आपण बनवूया कारलं, म्हणजे कारल्यामध्ये बटाट्याचं सारण घालून केलेलं आपण कारलं बघूया. त्याच्यासाठी मी पाव किलो कारलं घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मी पाव किलो बटाटा घेतलेला आहे. कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चम्मच जिरे, 1 कांदा, तेल, गरम मसाला, धना पावडर, चवीपुरतं मीठ, हळद आणि खोबरं. तर सर्वप्रथम मी आधी कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि जिरे याची बारीक पेस्ट करून घेते. त्याचप्रमाणे मी बटाटा शिजवून घेते. तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार आहे. त्याचप्रमाणे मी कारलं स्वच्छ धुवून त्याच्यामधल्या बिया काढून घेते आणि ते स्टीम करायसाठी ठेवते. ते मी दाखवते नंतर तुम्हाला. तुम्ही बघू शकता आपलं कारलं आपल्याला उकडून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी पाणी गरम झालेलं आहे. मी चाळणीला तेल लावलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण कारल्याचे 2-2 भाग केलेले आहे ते त्याच्यामध्ये आपण ठेवून देऊया, जेणेकरून चांगल्या प्रकारे ते उकडून निघतील. व त्याच्यावर थोडंसं आपण झाकण लावूया, चांगलं वाफ जाणार नाही आहे या पद्धतीनं. आणि हे आपण 20 ते 25 मिनिटासाठी शिजवूया आपण. तुम्ही बघू शकता वाफेवर आपलं कारलं पूर्णपणे शिजून तयार आहे. तर मी गॅस बंद करते. कढई गरम झालेली आहे. तेल मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण कांदा चांगला परतून घेऊया. आपल्याला कारल्यामध्ये जे आपण बटाट्याचं सारण वापरणार आहोत त्याच्यासाठी आधी आपण पूर्णपणे मसाला चांगला मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे नक्की तुम्ही कारल्याची भाजी करून बघा. आपला मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आपण जे वाटण केलेलं होतं, कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि जिरे याचं ते त्याच्यामध्ये ॲड करते. त्याचप्रमाणे मी मसाले घेतलेले होते, धना पावडर, गरम मसाला, घरचं लाल तिखट, जिरं, हळद आणि मीठ हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करते आणि पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया. त्याचप्रमाणे जे आपण बटाटा उकडून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करूया चांगला. ते मिश्रण पूर्ण त्या बटाट्याला लागेल असं आपण मिक्स करूया. आणि हे सगळं पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मग ते कारल्यामध्ये भरून घेणार आहोत. हे पूर्ण मसाला आपल्या बटाट्याला लागला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून आपल्या सारण जे आपण केलेलं आहे त्याला खमंगपणा किंवा टेस्ट त्याची वेगळीच राहते. आपला मसाला थंड झालेला आहे. तर आपण जे उकडून घेतलेली कारली आहे त्याच्यामध्ये हा मसाला पूर्णपणे चांगला भरून घ्यायचा. आणि हे कारलं भाकरी किंवा चपाती बरोबर खायला अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि हा मसाला बाहेर येऊ नये म्हणून आपण याला एक ट्रिक्स वापरणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक लवंग चांगली याला सारण बाहेर नाही निघलं पाहिजे या पद्धतीनं याच्यामध्ये खोचून घेऊया. अजून एक त्याला मी की जेणेकरून आपलं सारण बाहेर नाही आलं पाहिजे. अशा प्रकारे मी पूर्ण कारली मसाल्यानं भरून घेते. तेल गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मसाला आपण जे वाटण केलेलं होतं ते शिल्लक राहिलेलं आहे, मी त्याच्यामध्ये आधी ॲड करते.
त्याचप्रमाणे सारणाचा जे मसाला राहिलेला आहे तो पण मी त्याच्यामध्ये थोडासा ॲड करून घेते आणि मसाला आपण पूर्ण एकजीव करूया. आपला बटाटा शिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त काही त्याला मसाला भाजायची गरज नाही. आणि जे आपण उकडून भरून जी घेतलेली कारली आहेत आपण ते त्याच्यामध्ये एक एक ठेवून घेऊया आणि फक्त 5 मिनिटाची आपण त्याची वाफ काढणार आहोत. आणि हे झाकून ठेवून फक्त 5 मिनिटाची वाफ काढू.